रानभाजी टाकळा ही पावसाळ्यात सर्वत्र उगवते आणि ती खाण्यासाठी पण खूप चांगली आहे। त्यात भरपूर प्रमाणात लोह आणि फायबर असते। ती मेथीच्या भाजीप्रमाणेच बनवायची असते। आम्ही तुम्हाला सांगतो आता ती कशी बनवायची, कशी निवडायची। आता ही निवडताना सर्वात खालचे 2 पानं, मुळापासून जे 2 पानं असतात ते नाही घ्यायची आणि ही वरचे पानं घ्यायची। अशी निवडून ही भाजी सर्व निवडून घ्यायची अशा प्रकारे। आता आपली टाकळाची भाजी निवडून झालेली आहे। ती आपल्याला उकळत्या पाण्यातून काढून घ्यायची आहे। त्यासाठी पाणी उकळून घ्यायचे आणि त्यात 2 चमचे मीठ टाकायचे आणि ते चांगलं ढवळून घ्यायचं पाणी। आणि त्यात ती भाजी आपण टाकायची आहे। पाण्यातून याच्यासाठी काढायची आहे ती निर्जंतुक होते आणि त्याचं कडवटपणा कमी होतो आणि थोड्या वेळ ती अशी धुवून स्वच्छ करायची आहे। तिला चांगलं उकळ आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। आता ती उकळ येईपर्यंत ढवळत राहायची आहे, कारण ती सर्व स्वच्छ धुतली जाते। आता आपण ही भाजी गाळणीने गाळून घ्यायची आहे। गाळणीत काढून ती परत गार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची 1-2 पाण्याने, म्हणजे ती चांगली स्वच्छ होते आणि फोडणी देण्यासाठी तयार होते। आता गार पाण्यात एकदा अशी ढवळून स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता भाजी फोडणी देण्यासाठी तयार आहे। आता आपण टाकळाची भाजी फोडणी देणार आहोत। आपण भाजी चिरून घेतलेली आहे आणि भाजी फोडणी देण्यासाठी लागणारे साहित्य 4-5 हिरव्या मिरच्या, 2 मोठे कांदे चिरलेले, 8-10 लसणाच्या पाकळ्या चिरून घेतलेल्या, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि मीठ। आपण फोडणीसाठी कढईत 1 मोठा चमचा तेल घेतलेले आहे। त्यात आपण आता मोहरी टाकू, त्यानंतर जिरे, लसूण लाल घ्यायचा आहे। लाल झालेला आहे। आता आपण टाकूया हळद पावडर, त्यानंतर ती चांगली ढवळून घेऊया। आता आपण ही टाकळाची भाजी त्यात टाकू। चांगली मिक्स करून घेऊया।
सोबत या टाकळ्याच्या भाजीचा आस्वाद घ्या. हेल्दी खा, हेल्दी रहा आणि सबस्क्राईबचे बटन अवश्य दाबा.